गावाकडील प्रेम भाग 2. मुंबईची राणी गावात आली. एस टी बसमधून रिया खाली उतरली आणि तिच्या एकाच हाकेने शिवाच्या 11 महिन्यांचा विरहाचा जणू एका क्षणात अंत झाला. तिचा तो ओळखीचा आवाज कानावर पडताच शिवाच्या अंगावर आनंदाचा काटा आला. रियाने पाठीवर एक सॅक अडकवली होती आणि तिच्या हातात एक मोठी ट्रॅव्हल बॅग होती. तिने परिधान केलेला साधा पण आधुनिक पोशाख आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा सळसळता उत्साह यामुळे आजूबाजूचे वातावरण एकदम प्रसन्न वाटू लागले. ती धावतच शिवाच्या दिशेने आली. शिवा, तू खरंच इथे आलास? मला वाटलं नव्हतं तू सकाळी सकाळी बस स्टँडवर असशील, रियाने अगदी उत्साहात विचारले. तिच्या आवाजात गावी परतल्याचा आणि आपल्या बालपणीच्या मित्राला पाहिल्याचा अतीव आनंद होता. शिवा काही सेकंद फक्त तिच्याकडे पाहतच राहिला. तो मनोमन विचार करत होता की मागच्या वर्षापेक्षा रियाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. तिचे डोळे आणखीनच सखोल आणि बोलके वाटत होते. मी सहजच या बाजूला आलो होतो. आईने सांगितलं की तू आज येणार आहेस म्हणून मग विचार केला तुला घ्यायला यावं. शिवाने थोडे अळखळत आणि गालातल्या गालात हसत उत्तर दिले. खरं तर तो तिथे केवळ आणि केवळ तिच्यासाठीच 2 तास आधीपासून वाट पाहत थांबला होता. पण हे सत्य त्याने नेहमीप्रमाणे स्वतःच्या मनातच लपवून ठेवले. चल, उभा काय आहेस असा? ही बॅग घे आधी माझ्या हातातली. खूप जड आहे बाबा. रियाने लटक्या रागाने तिची बॅग शिवाकडे सरकवली. शिवाने हसत हसत ती बॅग घेतली. मुंबईच्या पोरींना गावातल्या वस्तू जड वाटायला लागतात वाटतं, असे म्हणून त्याने ती जड बॅग अगदी सहज एका हाताने उचलली आणि आपल्या सायकलच्या करिअरवर व्यवस्थित बांधली. रिया त्याची ही ताकद पाहून नेहमीप्रमाणेच प्रभावित झाली, पण तिने ते दाखवून दिली नाही. दोघे सायकल घेऊन गावाच्या दिशेने चालत निघाले. रस्ता कच्चा आणि धुळीचा होता. आजूबाजूला उन्हामुळे वाळलेली शेतं आणि कडुनिंबाची झाडं दिसत होती. मुंबईच्या गजबजाटातून आणि सिमेंटच्या जंगलातून आलेल्या रियासाठी हा शांततामय परिसर खूप सुखावह होता. तिने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, या मातीचा सुवास. मुंबईत कितीही महागडे परफ्यूम वापरले ना शिवा, तरी या गावाकडच्या मातीच्या सुवासाची तोड कशालाच नाही. शिवाने तिच्याकडे पाहिले. तिचे गावावरील हे प्रेम पाहून त्याचे मन सुखावले. मग कशाला राहतेस तिकडं? कायमचीच येऊन राहा की इथं. शिवाच्या तोंडून हे शब्द अनपेक्षितपणे आणि जरा जास्तच गंभीरपणे निघाले. रिया क्षणभर थांबली. तिने शिवाकडे पाहिले. शिवाच्या डोळ्यात एक वेगळीच आस होती, जी तिने यापूर्वी कधी पाहिली नव्हती. पण तिने तो विषय हसण्यावारी नेला. अरे वा, मी इथे आले तर माझ्या कॉलेजचं काय? आणि माझ्या बाबांना कोण सांभाळणार? दोघे गप्पा मारत मारत रियाच्या आजोबांच्या म्हणजेच देशमुखांच्या मोठ्या वाड्यासमोर पोहोचले. वाडा जुन्या पद्धतीचा, कौलारू आणि भव्य होता. अंगणात मोठं कडुनिंबाचं झाड होतं आणि तिथे एक मोठी लाकडी पाळणा दोरी बांधलेली होती. रियाला पाहताच तिचे आजोबा आणि आजी घराबाहेर आले. आली माझी राणी, आजोबांनी मोठ्या आनंदाने आवाज दिला. रियाने धावत जाऊन दोघांच्या पाया पडले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. बघ देशपांडे आजोबा, तुमच्या या नातीला मी सुखरूप घेऊन आलोय, शिवाने बॅग सायकलवरून उतरवत आदरयुक्त स्वरात सांगितले. अरे शिवा, तू असलास की आम्हाला काळजीच नसते रे. चल आत ये, चहा पिऊन जा, आजोबा म्हणाले. नाही आजोबा, शेतात अजून थोडं काम बाकी आहे. मी निघतो आता. रिया, तू आराम कर, आपण संध्याकाळी भेटू, असे म्हणून शिवाने सायकल वळवली. निघताना त्याने एकदा मागे वळून पाहिले. रिया वाड्याच्या पायऱ्यांवर उभी राहून त्याच्याकडेच पाहत हसत होती
आणि तिने हातानेच बाय केले. दुपारची वेळ शिवासाठी खूप कठीण गेली. तो शेतात होता, पण त्याचे लक्ष वाड्याकडेच होते. घरी आल्यावर त्याने आईला विचारले, आई, रियासाठी काही खायला बनवलं का ग तू? आई हसली आणि म्हणाली, हो रे माझ्या राजा, तिच्या आवडीचे डिंकाचे लाडू आणि शेव बनवून ठेवले आहे. तू संध्याकाळी जाताना घेऊन जा तिच्याकडे. शिवाने आनंदाने मान डोलावली. संध्याकाळ झाली की गावातील ऊन कमी होते आणि थंडगार वारा सुटतो. शिवा छान आवरून आईने दिलेला डबा घेऊन देशमुखांच्या वाड्याकडे निघाला. रिया वाड्याच्या अंगणातील पाळण्यावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. गावात नेटवर्क नसल्यामुळे ती सारखी मोबाईल वर खाली करत होती. शिवाला पाहताच ती ओरडली, अरे शिवा, या तुमच्या गावात अजिबात रेंज नाही आहे रे. माझ्या मैत्रिणींचे मेसेजही येत नाहीत. शिवा हसला. इथं मोबाईलला रेंज नसते रिया, पण माणसांच्या मनाला एकमेकांशी जोडायला रेंजची काय गरज पडत नाही. हे घे, आईने तुझ्यासाठी लाडू पाठवलेत. लाडूचे नाव ऐकताच रियाच्या डोळ्यात चमक आली. तिने डबा उघडला आणि लगेच एक लाडू तोंडात टाकला. आहा, काकूंच्या हाताची चव अप्रतिम आहे, ती कौतुकाने म्हणाली. त्यानंतर दोघे गावातील विहिरीच्या बाजूने असलेल्या पायवाटेने टेकडीकडे चालू लागले. हा त्यांचा लहानपणापासूनचा ठरलेला मार्ग होता. चालताना रिया तिच्या मुंबईच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होती. तिचे नवीन मित्र, तिथली फॅशन, कॅन्टीनमधील गप्पा. शिवा शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता. त्याला तिच्या जगाबद्दल ऐकायला आवडत होते, पण त्याचवेळी त्याच्या मनात एक धास्तीही निर्माण झाली होती. रियाचे जग किती आधुनिक आणि मोठे आहे आणि आपण किती साधे आहोत, हा विचार त्याच्या मनाला स्पर्श करून गेला. तू गप्प का आहे शिवा? काही बोल ना. यंदा गावात काय काय नवीन झालंय? रियाने त्याचा हात हलवत विचारले. शिवाने स्वतःला सावरले. काही नाही रे, गावात काय नवीन होणार? तीच शेती, तोच पाऊस आणि तीच तुझी वाट पाहणं. तुझी वाट पाहणं हे शब्द ऐकून रिया क्षणभर थांबली. तिने शिवाच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न केला. तू माझी खूप वाट पाहतोस का रे शिवा? तिने अत्यंत हळुवार स्वरात विचारले. शिवाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला वाटले की आज आपण मनातले सगळे बोलून टाकावे, पण त्याची हिंमत झाली नाही. तो हसला आणि म्हणाला, हो ना, तू आलीस की खेळायला आणि गप्पा मारायला कोणीतरी असतं ना सोबत म्हणून. ते टेकडीवर पोचले. तिथून संपूर्ण गाव दिसत होते. मावळतीला चाललेला सूर्य आकाशात लाल केशरी रंग उधळत होता. वाऱ्याची एक सुळूक रियाच्या चेहऱ्यावरून गेली, ज्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले. तिने ते केस कानामागे सारले. तो क्षण इतका सुंदर होता की शिवाचे डोळे तिच्यावरून हलत नव्हते. त्याला जाणवले की ही मुंबईची राणी आता फक्त त्याची मैत्रीण राहिलेली नाही, तर ती त्याच्या जगण्याचे कारण बनू लागली आहे. शिवा, आपण उद्या सकाळी विहिरीवर पोहायला जायचं का? खूप दिवस झाले मी विहिरीच्या पाण्यात उडी नाही मारली. रियाने उत्साहाने विचारले. हो, नक्की जाऊ. मी तुला सकाळी घ्यायला येईन, शिवाने उत्तर दिले. सूर्य पूर्णपणे मावळला आणि गावात अंधार पडू लागला. दोघे परत वाड्याच्या दिशेने निघाले. रियाला वाड्याच्या दारापाशी सोडून शिवा जेव्हा आपल्या घराकडे निघाला तेव्हा त्याचे मन पूर्णपणे भरून आले होते. 11 महिन्यांचा विरह संपून आता प्रत्यक्ष भेटीचे दिवस सुरू झाले होते. पण शिवाच्या मनात एक नवीनच कसरत सुरू झाली होती. मैत्रीच्या पलीकडे जाऊन तिला आपल्या प्रेमाची जाणीव कशी करून द्यायची, हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा ठाकला होता. गावाकडच्या या मातीत आता प्रेमाचे एक नवीन रोपटे रुजू लागले होते. पुढील भागात आपण काय पाहणार? भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत की विहिरीवर घालवलेला तो वेळ,
नदीकाठचा एकांत आणि गप्पांच्या ओघात दोघांमध्ये निर्माण होऊ लागलेले एक वेगळेच रेशीम नाते. आणि अजून बरेच काही घडणार आहे. ते सर्व पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.